मी आहे मृण्मयी पवार. तर स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग आपला रेसिपी ब्लॉगच असणार आहे. तर चला बघूया मी काय बनवते. आता आम्ही जस्ट मार्केटमधून आलो आहे. तर आम्ही एक पुरीचं पॅकेट घेऊन आलो आहे आणि केळी घेतली आहेत. तर मम्मी इथे बसली, आता आराम करते, थोडंसं पाणी पियाली. तर आता आपण इथे वाटाणे शिजत टाकतोय. म्हणजे हे सफेद वाटाणे आहेत, ते मी संध्याकाळी भिजत टाकले होते, भिजत ठेवलेले. ते हे अर्धे भिजलेले आहेत. तर आता इतक्यात होऊ शकतं, पण आपल्याला आता शिट्ट्या जास्त करायच्या आहेत. आता मी इथे ना 2 बटाटे टाकलेत त्यात आणि थोडं पाणी टाकले. तर मग एवढंच पाणी ठेवून आता आपण शिजत ठेवतोय. आता आपण इथे थोडीशी हळद टाकणार आहोत. हळद टाकल्यानंतर मी थोडंसं मीठ टाकणार आहे आणि आपलं हे कुकरला लावून आपण हे 10 शिट्ट्या देणार आहे. कारण की वाटाणे आपले कमी भिजलेले आहेत, म्हणजे पूर्ण भिजलेले आहेत, म्हणून आपण यांना जास्त शिट्ट्या देणार आहे. आणि ह्याच्यातच आपला रगडा रेडी होईल. तर चला पुढे दाखवते. तर आता आपण पाणीपुरीचं पाणी बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारं सामान धनिया पुदिना ते नाही आपल्याकडे. आणि मला असं वाटलं की घरात आहे धनिया, पण मम्मीने सकाळी वापरून टाकला. धनिया बोलते, कोथिंबीर. तर ती कोथिंबीर मम्मीने वापरून टाकली सकाळी. तर मग ती आता थोडीच आहे, तर ती आपल्याला पुरणार नव्हती, म्हणून मग मी दादाला सांगितलं आणायला, मार्केटमधून आणायला सांगितलं आहे. तर त्याला मी सांगितलं आहे कोथिंबीर आणि पुदिना आणायला. आणि चाट मसालासुद्धा संपला आहे, तर मग मी चाट मसाला पण आणायला सांगितलं आहे त्याला. तर चला मी दाखवते पाणीपुरीचं पाणी. सगळ्या पुऱ्या होत्या, तर त्या पण मी थोड्या तळून घेतल्या. त्या थोड्याच उरल्या होत्या, तर मम्मी बोलली त्या पण तळून घे, आणि जर त्या म्हणजे कमी पडल्या तर आपण तो जो आपण मी मगाशी पॅकेट दाखवला तो खोल. तर हे तळून घेतले आहेत आणि इथे पण आहेत, पण ते साईज मोठी वाटते त्याची, म्हणून ते जास्त दिसतात, बट ते जास्त नाही आहेत, थोड्याच आहेत. आणि आपल्या शिट्ट्या पण होत आल्यात. आता त्याआधी मी इथे मिरच्या घेते, आणि तुम्हाला स्पायसी नॉन स्पायसी किती हवं आहे तेवढं तुम्ही मिरच्या घेऊ शकता. त्यानंतर आपण इथे कोथिंबीर टाकतोय, त्यानंतर मी इथे पुदिना टाकते, आणि एक फक्त लसूणची कळी आहे. ही छोट्या असतील तर तुम्ही 2-3 टाका, नाहीतर नाही टाकली तरी चालेल. आणि मग मी इथे आता चिंच टाकते, चिंच टाकलेली आहे आपण. आणि ह्याच्यानंतर आपल्याला जिरं टाकायचं थोडं, आणि मी इथे मीठ टाकून घेते. आणि ह्याच्यात थोडं पाणी टाकून आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर आपली इथे आता पेस्ट तयार आहे. आपण पाणी करायला घेऊया. सगळ्यात आधी आपण इथे आपली जी पेस्ट आपण तयार केली ती टाकणार आहोत. त्याच्यात आपण पाणी टाकून सगळं पेस्ट काढून घ्यायची. लागेल तितकं पाणी आपल्याला टाकायचं आहे. तर आता आपण इथे 2 जलजिरा टाकतोय. जलजिरा टाकून झाल्यानंतर आपण इथे हा पूर्ण 10 वाला जो आहे पॅक, तो मी सगळा टाकते इथे. आणि मी इथे थोडंसं काळं मीठ टाकते, थोडं म्हणजे आपल्याला 1 चम्मच टाकायचं आहे. आणि 1 चम्मच साधा मीठ टाकायचं. आपण मगाशी टाकलं आहे, पण ते आपण थोडंच टाकलं आहे, आणि पाणी ॲड केल्यामुळे आपण मीठ ॲड करायला लागतं आपल्याला, म्हणून इथे साधं मीठसुद्धा टाकलं आहे मी. आणि आता आपण इथे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मी इथे गोड पाणी नाही बनवलं आहे, कारण की आम्ही गोड पाणी जास्त खात नाही. तर आम्ही फक्त मी हे तिखट पाणीच बनवलेलं आहे इथे. थोडंसं याच्यात हिंगसुद्धा टाकलं आहे, थोडंच टाकलं आहे, जास्त नाही. नाहीतर आहे ना पाणीपुरीवाले ते लोक हिंगाचं असं पाणीच करून ठेवतात आणि खूप मिक्स करून मग त्याच्यामध्ये टाकतात. पण मी हे ते विसरली होती, तर मी थोडं वरतून टाकलं आहे. तर आपला रगडा पण शिजला आहे. तर चला आपला रगडासुद्धा रेडी आहे. आता त्याला आपण चांगलं मॅश करूया आणि दाखवते मग मी तुम्हाला. इथे मी आता मॅश करून घेतलं. आता थोडंसं आपण पाणीपुरीचं पाणी याच्यात टाकणार आहोत.
तर इथे आपण थोडा एक चाकतोय आणि अजून एक चम्मच घेऊन आपण इथे टाकून घेतो आणि मग ह्याला व्यवस्थित मिक्स 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 द्यायचं आहे. रगडा जितका पातळ हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही थोडं अजून पाणी टाकू शकता किंवा पाणीपुरीचं पाणी टाकू शकता. तर मी इथे पाणी टाकते आता आणि थोडंसं आपण मीठ टाकून घेणार आहोत कारण की आपण थोडं पाणी टाकलं आहे. तर मी इथे आता मीठ टाकून घेते. तर आता आपलं पाणीपुरी बनवून झालेलं आहे. तर प्लेटी घेतली आता मी आणि मम्मी खायला सुद्धा बसलेली आहे. तर चला दाखवते. मी सगळं इथे आणलेलं आहे आणि पुऱ्या पण आलेल्या आहेत, प्लेटी पण आले आणि आता मम्मी टेस्ट करते. मम्मी दाखव टेस्ट करून. हां घे काढेल मी. बॅकग्राऊंड जरा इकडे तिकडे आहे तर असू द्या. आता मी पाणीपुरी खाऊन दाखवते तुम्हाला. मस्त लागतं. आता पाणीपुरी रेसिपी आपली झालेली आहे आणि खाऊन सुद्धा झालेलं आहे. तर बाकीचं काम करायचं बाकी आहे. तर मी आता काम करून घेते आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू.